एक 2 मिनिटांमध्ये पूजन करून आजच्या दिवसाला सुरुवात करू. 1-2 मिनिटं फक्त अजून घेतो. सगळ्या सुरुवातीलाच आपण श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या शिवप्रतिचं पूजन करण्यासाठी मी उपस्थित असणाऱ्या सर्वच अगदी व्यासपीठावरती मान्यवरांना विनंती करेल की आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या शिवप्रतिमेचं पूजन करण्यासाठी या ठिकाणी यायचे अशी मी आपल्याला विनंती करेल. 2 मिनिटं डीजे. की छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी लढताना आपल्याला पाठीमध्ये जगताना आपल्याला पाठीमध्ये ज्या ज्यावेळेस आयुष्यामध्ये अडचण निर्माण होतात त्यावेळेस फक्त समोर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज येत असतात आणि त्यानंतर एक प्रकारचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आपल्याला जो निर्माण होत असतो. श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या शिवप्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी अतिशय आनंदात थाटामाटात सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी संपन्न करतोय. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय व कुलावंतुचा सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. विनंती असेल सर आजच्या दिवसाला आपण आज सुरुवात करून घ्यावी. थँक्यू. पोलादी निर्धारामुचा असुर बळांची खंतणसे स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचुडन तणसे श्रद्धा हृदयातील आमुच्या वज्राहुण बलवंत असे मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयाचा कोण हरी रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी आणि पहिल्या चेंडूवरती एक टोलेजंग फटका नमस्कार मंडळी. पैलवान हनुमंत दादा कंद यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी पाहतोय भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार तुम्ही या ठिकाणी जो पाहताय आणि आज शेवटचा दिवस मैदानावरती या ठिकाणी आहे. पहा हा चेंडू पुढे एकदा मैदानावरती हलक्या हाताने स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचेल. एका धावेने पुढे एकदा धावफलक मात्र मैदानावरती पुढे जाते. 7 धावा ह्या धावफलकावरती आहेत. दोन संघ तुम्ही पाहता मैदानावरती या ठिकाणी आहेत. केसीसी कुंजीरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रदीप दादा कंद हवेली हंटर्स हा संघ मात्र मैदानावरती आहे. वसंत लोंढे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दादा वायकर ही जोडी मात्र सलामीसाठी मैदानावरती जी आहे. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असणार आहे लाला. पहिलं षटक मैदानावरती करतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले गोलंदाजाचं स्वागत केले, गोलंदाजाला वेलकम केले. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय. 6 षटकांचा हा सामना आहे. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतोय तब्बल 1,11,111 रुपयांचं पारितोषिक स्पर्धेसाठी आहे. हा चेंडू पहाट ह्या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज मात्र चेंडूने घेतली. धावफलक पुढे एकदा एका धावेनं ह्या ठिकाणी मात्र पुढे जाते. स्कोरबोर्डवरती आपण जाऊया. 8 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 8-8-8 दोन दिग्गज संघांची पडली आहे गाठ. कोण कोणावरती मात करणार, कोण कोणावरती विजय मिळवणार, कोण मैदानावरती मात्र ह्या ठिकाणी अधिराज्य गाजवणार हे आता आपण मैदानावरती पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती पुढे एकदा लाला मैदानावरती तयार. पहा हा चेंडू बॅटची एज आहे की या ठिकाणी आपण पाहतोय फार मोठा धक्का. विकेटचं पतन. पहिला फलंदाज लाला मैदानावरती तयार. पहा हा चेंडू बॅटची एज आहे की
हार्दिक अभिनंदन. ओव्हर टू राहुल. धन्यवाद. आपण पाहतोय संघाचा पहिला फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय. वसंत लोंढे याला मात्र माघारी परतावं लागतंय. तर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय हितेश चव्हाण मैदानावरती मात्र येणार आहे. पहा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय लाला आहे आणि आपल्या संघासाठी पहिलं ग्रेट थ्रू त्याने या ठिकाणी मिळून दिले. पुन्हा एकदा लाला तयार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा फार मोठं अपील केले. लागोपाठचा दुसरा बळी. दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पहिलं ग्रेट थ्रू त्याने या ठिकाणी मिळून दिले. पुन्हा एकदा लाला तयार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा फार मोठा या ठिकाणी मात्र लाला प्रजापती याला मात्र मैदानावरती आहे. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र नंदू लोंढे तयार आहे. हा चेंडू पहा हलक्या हाताने मात्र स्टेअर केला. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी आहे. चेंडू मात्र फील्ड करतोय. एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक पुढे एकदा एका धावेनं या ठिकाणी मात्र पुढे जाते आणि याच दरम्यान आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती या ठिकाणी मात्र जे संपले गेले आणि पहिलं षटक संपत असताना प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी मात्र प्रदीप दादा कंद लोणी संघाच्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र या ठिकाणी तुम्ही पाहताय धावफलकावरती तब्बल 9 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत. एक मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी मात्र फलंदाज देखील मैदानावरती 2 या ठिकाणी बाद झालेत. या ठिकाणी पहिलं षटक देखील मैदानावरती संपले गेले आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय 6 षटकांचा सामना मैदानावरती या ठिकाणी आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय या ठिकाणी मात्र कशा पद्धतीने कामगिरी मात्र उर्वरित षटकांमध्ये मैदानावरती या ठिकाणी असेल. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय लाला प्रजापती ह्या गोलंदाजानं मात्र 2 जबरदस्त धक्के संघाला मात्र या ठिकाणी दिलेत आणि पहा ह्या परिस्थितीमध्ये मात्र मैदानावरती मात्र कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती असेल. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालाय. तेजस शिवले गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. 6 षटकांचा सामना. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आता उजव्या हातानं नंदू लोंढे मैदानावरती मात्र तयार. बघा 6 षटकांमध्ये मात्र कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती केली जाणार. एक शांत आणि सावध सुरुवात मैदानावरती तुम्ही या ठिकाणी पाहताय. तेजस शिवले मैदानावरती मात्र तयार आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय. दूरवरनं मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती मात्र धावफलकाला आकार देणार आहे. धावफलक पुन्हा एकदा मात्र पुढे जात आहे. दुहेरी अंकांमध्ये या ठिकाणी मात्र हे धावफलक गेले. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक शांत आणि सावध सुरुवात मैदानावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय. कदाचित वादळापूर्वीची शांतता या ठिकाणी मात्र मैदानावरती तुम्हाला दिसते. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही पाहताय सुरुवात मैदानावरती गोलंदाजी करणाऱ्या संघाची अतिशय दर्जेदार आहे. तुम्ही पाहताय या ठिकाणी टॉस जिंकणारा संघ जर आपण पाहिलं प्रदीप दादा कंद या संघानं मात्र या ठिकाणी टॉस जिंकला. हा चेंडू पहा पॉइंटच्या दिशेला एक टोलेजंग फटका मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोर आहे. 2 धावा मैदानावरती येत आहेत. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. 2 धावेने मात्र धावफलक पुढे एकदा पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती आपण जातोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. एक दर्जेदार अशी पद्धतीची लढत तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहताय. शेवटचा दिवस मैदानावरती मात्र या ठिकाणी रंगतोय. हा चेंडू पहा पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला कॅप शोधलाय आणि चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमा पारचा दिवस मैदानावरती मात्र या ठिकाणी रंगतोय. हा चेंडू पहा पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला कॅप शोधलाय आणि चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर.
पहा चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय या ठिकाणी मात्र धावफलक 16 धावा धावफलकावरती आल्या. 5 स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी दादा वायकर याच्या बॅटमधनं आलेला एक चौकार आपण मैदानामध्ये या ठिकाणी पाहिलाय. चेंडू चला चेंडू आपण पाहतोय आतमध्ये द्या. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र एक चौकार मैदानावरती आलाय. एक दर्जेदार पद्धतीचं नियोजन आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. पहिलवान हनुमंतदादा गुलाबराव कंद यांच्या वाढदिवसानिमित्त हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा या ठिकाणी मात्र आयोजित केला गेलाय. प्रथम क्रमांकासाठी 1,11,111 रुपयांचं पारितोषिक आपल्या स्पर्धेसाठी आहे. द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतोय तब्बल 71,111 रुपयांचं पारितोषिक आपल्या स्पर्धेसाठी मात्र दिले गेले. तिसऱ्या क्रमांकासाठी 41,111 रुपये पारितोषिक या ठिकाणी मात्र जे आहे आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण पाहतोय 21,111 रुपयांचं पारितोषिक स्पर्धेसाठी आहे. आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेचं मुख्य आकर्षण आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी आकर्षक अशी TVS कंपनीची बाईक या ठिकाणी मात्र जी दिली जाणार आहे. सर्वांचंच लक्ष वेधणारी बाईक या ठिकाणी आहे. तर आपण पाहतोय या ठिकाणी मात्र षटक राहुल या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. सन्माननीय RT तापकीर साहेब त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहा दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र एक बाउंड्री वसूल केली आहे. धावफलक देखील मैदानावरती आता एका मजबूत स्थितीमध्ये गेले. 16 धावा ह्या धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय दादा वायकर मैदानावरती मात्र तयार. गोलंदाजी मार्गवरती तेजस शिवले पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने डिफेन्स केलाय. आउटफील्ड मैदानावरती वेगवान क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा आहे आणि ह्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेला हा चेंडू येतोय. थेट सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. 4 धावा तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने डिफेन्स केलाय. आउटफील्ड मैदानावरती वेगवान क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा आहे आणि ह्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेला तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये बहुत गलत बात है. तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल ना तर इथं तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांशिवाय मैदानावरती काहीच भेटणार नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर खेळलाय मैदानात. ये बहुत गलत बात है. तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल ना तर इथं तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांशिवाय मैदानावरती काहीच भेटणार नाही. डीप एक्स्ट्रा या ठिकाणी आता ज्यांचा शुभागमन होत आहे सन्माननीय महेशजी राऊत आपल्या या ठिकाणी हनुमंत दादा कंद मित्र मंडळ HK ट्रॉफीच्या वतीने सहर्ष स्वागत. पहा पुढे एकदा दादा वेकरनं हा चेंडू मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र मेडॉनचा चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल पुढे एकदा धावफलकाला आकार देते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती आपण जातोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती पहा या ठिकाणी मात्र संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना KCC कुंजीरवाडी संघाच्या स्कोर कार्डवरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. या ठिकाणी ज्यांचा आता शुभागमन होतोय सन्माननीय ज्ञानेश्वरजी कंद साहेब त्यांचं या ठिकाणी आयोजक हनुमंत दादा कंद मित्र परिवार HK ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओव्हर टू राहुल. पहा अतिशय दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी मात्र हे सामने तुम्ही या ठिकाणी पाहताय. HK ट्रॉफी नव्या वर्षाची नवीन क्रिकेटची स्पर्धा आणि मात्र आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस मैदानावरती या ठिकाणी रंगणार आहे यात मात्र कोणतीही शंका नाहीये. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तुम्ही पाहताय शेवटचा दिवस रंगणार आहे, फुलणार आहे, बहरणार आहे यात मात्र कोणतीही शंका नाहीये. तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील नामवंत संघ त्या संघातील असणारे खेळाडू तुम्हाला ह्या क्रिकेटच्या मैदानावरती मात्र खेळताना दिसले. तुम्ही पाहिल्या मैदानावरती मात्र ह्या ठिकाणी tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मात्र जे सुरू आहे अतिशय दर्जेदार असं थेट प्रक्षेपण तुम्ही या ठिकाणी पाहताय. समालोचक म्हणून तुम्ही पाहताय ह्या ठिकाणी मात्र मनोज बेल्लेकर सर आहेत. विनायक दाते सर देखील तुम्हाला या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करताना नक्कीच दिसत आहेत. त्या या अगोदर तुम्ही पहा कुणाल दाते सरांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकलाय. नरजी ढोमे सरांचा आवाज देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकलाय आणि
माफ करा, चंदू शेट्टी सरांचा आवाज देखील तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच या ठिकाणी जो ऐकलाय. आणि पहा, महाराष्ट्रातील नामवंत असे समालोचक तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच या ठिकाणी दिसले. हा चेंडू पहा, या ठिकाणी मात्र वाईट अवांतर चेंडू मैदानावरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलक एका धाब्याने मात्र पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती आपण जातोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे आणि धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती असणार आहेत. अवांतर धाब्याने पहा धावफलक मैदानावरती या ठिकाणी पुढे गेले. षटक क्रमांक 3 लाला पुढे एकदा पहा गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज तयार. हा चेंडू पहा पुढे एकदा जमिनीला समांतर असा कार्पेट शॉट आहे. क्षेत्ररक्षक पहा चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या दरम्यान मैदानावरती मात्र कोणताच नाहीये. पुढे एकदा पहा धावफलक एका धावेने पुढे जाणार आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती 29 धावा, 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स अशी परिस्थिती केसीसी कुंजीरवाडी या संघाची मात्र धावफलकावरती आहे. लाला तुम्ही पाहताय पहिल्या षटकामध्ये मात्र ह्या गोलंदाजांना अक्षरशः आगीचे जळजळीत निखारे टाकले. 2 फलंदाज मैदानावरती पहिल्या षटकामध्ये परतवले, पण त्यानंतर हे 2 फलंदाज तुम्ही पाहताय. ह्या ठिकाणी पहा नंदू लोंढेच्या बॅटमध्ये येतोय पुन्हा एकदा एक मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमा पार, 4 धावा. त्यानंतर हे 2 फलंदाज तुम्ही पाहताय. ह्या ठिकाणी पहा नंदू लोंढेच्या बॅटमध्ये येतोय पुन्हा एकदा एक मॅग्निफिसंट स्ट्रोक. पहा ताकदीपाठोपाठ डोक्याचा वापर करणारा खेळाडू देखील म्हणून नंदू लोंढेकडे तुम्ही या ठिकाणी पाहताय. ज्या वेगाने चेंडू केला होता त्याच वेगाने हा चेंडू मैदानावरती खेळाय. पहा या ठिकाणी गुडघे टेकवत खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती होता. नंदू लोंढेच्या बॅटमध्ये हा चेंडू येऊ शकला नाहीये आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय डॉट चेंडू हा मैदानावरती आहे. एक दर्जेदार गोलंदाजी पहा लालाची मैदानावरती तुम्ही या ठिकाणी पाहताय. लाला प्रजापती हा गोलंदाज तुम्ही मैदानावरती पाहताय आणि ह्या इनिंग मधला एकमेव यशस्वी गोलंदाज म्हणून ह्या गोलंदाजाकडे नक्कीच आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये लागोपाठचे 2 जबरदस्त धक्के संघाला मात्र दिले गेले, पण त्यानंतर तुम्ही पाहताय दादा वायकर आणि नंदू लोंढेची फलंदाजी संघाला मात्र तारणारी ठरली आहे. पॉइंटला घेतलेला दर्जेदार धेल. 2 तिसऱ्या धक्के संघाला मात्र दिले गेले, पण त्यानंतर तुम्ही पाहताय दादा वायकर आणि नंदू लोंढेची फलंदाजी संघाला मात्र तारणारी ठरली आहे. पॉइंटला घेतली संघाला मात्र या ठिकाणी भेटते. केसीसी कुंजीरवाडी संघाला बसला गेलेला तिसरा जबरदस्त हादरा या ठिकाणी मात्र नंदू लोंढेच्या स्वरूपात आपण जो पाहतोय. धावफलकावरती एकदा पुन्हा एकदा नजर टाकूया. या ठिकाणी आमचे स्कोरर मित्र विनोद शिंदे आमच्या समवेत आहेत आणि या ठिकाणी मात्र कळवत आहेत धावफलकावरती धावा असणार आहेत. षटक क्रमांक 3 जे मार्गस्थ जे होतं आणि धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये केसीसी कुंजीरवाडी 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र क्वार्टर फायनलची लढत मैदानावरती आपण या ठिकाणी आपण पाहतोय. जो संघ विजेतेपद मिळवेल तो मात्र बक्षीस फेरीमध्ये या ठिकाणी मात्र जाऊन दाखल होणार आहे. पाहूया गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज पुन्हा एकदा लाला तयार आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा शरीर भेदक मारा. छोटोसा अपील आपण मैदानावरती पाहतोय आणि अपिलामध्ये जरी थोडासा उत्साह जाणवत असला तरी पंचांना या ठिकाणी कळवले हा फलंदाज मैदानावरती सुरक्षित आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जाणार आहोत. प्रथम फलंदाजी करत असताना केसीसी कुंजीरवाडी 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. 33 धावा, 33 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 3 षटकांचा खेळ मैदानावरती या ठिकाणी मात्र संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्या. पाहूया कशा पद्धतीनं या ठिकाणी मात्र आता मैदानावरती कामगिरी केली जाणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 आल्यात. उर्वरित 3 षटक 18 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. पहा 3 षटकांमध्ये तुम्हाला एक मोठा स्कोर मैदानावरती उभा लागणार आहे. 3 षटकांमध्ये 33 धावा आल्यात आणि ह्या 33 धावा जमवण्यासाठी केसीसी कुंजीरवाडी संघाला या ठिकाणी मात्र 3 गाड्यांचा मोबदला मैदानावरती मात्र द्यावा लागेल. आता पहा षटक क्रमांक 4 या ठिकाणी पाहुणे उपस्थित होत आहेत. सन्माननीय विशाल कंद, धन्यवाद.
पहा या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 आणि आपलं स्पेल बदलत दुसरं षटक सांघिक चौथं षटक करण्यासाठी पुन्हा एकदा तेजस शिवले गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्राइक एंड वरती दादा वायकर. वा चेंडू पहा बॅटची एज घेतोय. शॉट थर्डमॅनच्या दिशेला जाईल. क्षेत्ररक्षक पहा चेंडूला त्या ठिकाणी मात्र कलेक्ट करतोय. एक सिंगल या ठिकाणी मात्र मैदानावरती येणार आहे. अतिशय सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी विशेषतः तुम्ही या मैदानावरती या ठिकाणी पाहताय. प्रदीप दादा कंद हवेली हंटर्स या संघाची तुम्ही या ठिकाणी मैदानावरती जी पाहताय आणि पहा दोन्ही संघ या ठिकाणी तुम्ही पाहताय विजयाचे प्रबल दावेदार आहेत. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतायत. दोन्ही संघ पहा मैदानावरती मात्र अतिशय दर्जेदार कामगिरी करतायत आणि दोन तुल्यबळ वाहक एकमेकांसमोर उभे ठाकलेत आणि त्या ठिकाणी पहा तुम्ही दोन्ही संघांबद्दल आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही संघांमध्ये टेनिस क्रिकेटचे अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत. दोन्ही संघांचे प्रयत्न हे मैदानावरती अतिशय सुरेख आहेत. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करणं गरजेचं आहे. गोलंदाज तेजस शिवले तयार. वा चेंडू पहा पुढे एकदा हलक्यातनं मैदानावरती खेळ डीप एक्स्ट्रा कव्हरला जाईल. क्षेत्ररक्षक पात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सिंगल मैदानावरती येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या दरम्यान मैदानावरती कोणताच नाहीये. धावफलक पुढे एकदा एका धावेने मैदानावरती मात्र पुढे जाते. षटक क्रमांक 4 मैदानावरती आहे आणि 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. अतिशय दर्जेदार पद्धतीने तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र फलंदाजी मैदानावरती आहे आणि त्याच ताकदीची गोलंदाजी मैदानावरती या ठिकाणी सुरू. पहा गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहताय पहिल्या षटकापासून या ठिकाणी मात्र वर्चस्व निर्माण करण्याचं काम मैदानावरती या ठिकाणी मात्र केले गेले. गोलंदाजी मार्कवरती पुढे एकदा तेजस. वा चेंडू पहा फुल ऑफ लेनचा होता खांडून काढलाय. क्षेत्ररक्षक पहा दूरवरनं लॉंग ऑनचा चेंडू पर्यंत या दरम्यान आपण पोहोचलाय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र एक सिंगल मैदानावरती मात्र धावफलकाला आकार देणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगलच्या स्वरूपात मात्र धावफलक पुढे जाते. स्कोरबोर्ड वरती आपण जातोय. 36 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. पाहूया कशा पद्धतीने आता मैदानावरती हे दोन फलंदाज या ठिकाणी मात्र कामगिरी करणार आहेत. एका बाजूला तुम्ही पाहताय दादा वायकर हा फलंदाज मैदानावरती आहे तर दुसऱ्या बाजूला संघाचा संघनायक सोन्या कुंजीर आता मैदानावरती आला आणि इथं पहा या ठिकाणी आता बऱ्याचशा विकेट्स देखील मैदानावरती गेल्यात. 3 फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी मात्र बाद झाले. त्यानंतर एक भागीदारी एक पार्टनरशिप होणं हे मैदानावरती गरजेचं आहे. गोलंदाज तयार. वा चेंडू या दरम्यान बॅटची एज घेतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओ झेल सटकलाय. झेल मैदानावरती मात्र सटकलाय निसटलाय आणि सोन्या कुंजीरला एक मोठं जीवदान मैदानावरती मात्र भेटलं गेले. आपण पाहतोय झेल निसटल्यानंतर जीवदान भेटल्यानंतर मैदानावरती काय होऊ शकतं. मी क्रिकेटमध्ये नेहमीच सांगत असतो चुका करा पण क्रिकेटच्या मैदानामध्ये अजिबात नको. प्रत्येक चुकीचा मोबदला तुम्हाला ह्याच ठिकाणी द्यावा लागेल. एक एक चूक तुम्हाला पराभवाला आमंत्रण देणारे ठरणार आहे. तुमची एक चूक आणि प्रतिस्पर्ध्याचं विजयाच्या दिशेने एक नवं पाऊल तुम्हाला मात्र मैदानावरती दिसेल. एक जीवदान आपण पाहतोय सोन्या कुंजीरला मैदानावरती भेटलंय आणि तुम्ही पाहताय जीवदान भेटल्यानंतर काय होऊ शकतं याला इतिहास देखील साक्षीदार आहे. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जर प्रतिस्पर्ध्याला जीवदान देत असाल ना तर तुमच्यावरती दयावया कोणीही दाखवणार नाही. गोलंदाज तयार तेजस. हा चेंडू पहा लोवर फुलटस होता. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आणि आपण पाहतोय दिवसा ढवळ्या धावांची चोरी होते. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी मात्र धावफलक पुढे एकदा पुढे जाते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 39 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. अतिशय दर्जेदार पद्धतीने तुम्ही पहा मैदानावरती या ठिकाणी ची फलंदाजी सुरू आहे आणि गोलंदाजीचं देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. या ठिकाणी आपण कौतुक करतोय. फलंदाजाला मात्र रोखण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरलेत. विशेषतः तेजस शिवले आणि लालानं या ठिकाणी मात्र एक करामत केली. 3 फलंदाज मैदानावरती बाद झालेत आणि फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय केसीसी कुंजीरवाडी या संघाला या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या टार्गेट पर्यंत जर या ठिकाणी पोहोचायचं असेल तर एक भागीदारी होणं मैदानावरती गरजेचं आहे. नुसती भागीदारी होऊन देखील मैदानावरती चालणार नाही. त्या भागीदारीतून मोठ्या प्रमाणात धावा येणं हे देखील मैदानावरती गरजेचं आहे आणि तुम्ही पाहता या ठिकाणी आता षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय 4 क्रमांकाचं देखील मैदानावरती संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर केसीसी कुंजीरवाडी 3 पाहता 4 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपला गेले. पहिलं षटक आपण पाहिलं लाला प्रजापतीचं मैदानावरती जे होतं. पहिल्या षटकामध्ये पहा 2 विकेट्स घेत 9 धावा लाला प्रजापतीने मात्र ज्या खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तेजस शिवलेनं मैदानावरती केलं 18 धावा
या ठिकाणी मात्र दुसऱ्या षटकामध्ये आला, थोडासा महागडा या ठिकाणी मात्र तेजस शिवले त्या ठिकाणी ठरला. पुन्हा एकदा तिसरं षटक आपण पाहिलं प्रजापतीचं त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा 6 धावा खर्च करत मैदानावरती मात्र 1 विकेट पुन्हा एकदा लाला प्रजापतीनं तिसऱ्या षटकामध्ये मिळवली. त्यानंतर चौथं षटक पुन्हा एकदा तेजस शिवलेचं आपण पाहिलं आणि 6 धावा खर्च करत आपण पाहिले चौथं षटक तेजस शिवलेचं मैदानावरती मात्र या ठिकाणी संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 39 धावा आहेत. अजून 12 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 2 षटक मैदानावरती बाकी आहेत आणि दादा वायकर आणि सोन्या कुंजीर ही जोडी मात्र मैदानावरती आहे. पाहूया ह्या जोडीने मैदानावरती मात्र किती धावांचा पल्ला मैदानावरती मात्र गाठण्यामध्ये यशस्वी ठरणार आहे. कोणती धावसंख्या राहुल सर, मी आपल्याला 2 मिनिटं थांबवतो. या ठिकाणी उपस्थित होत आहेत ज्यांनी बाउंड्री रोप सौजन्य या स्पर्धेसाठी दिलंय. प्रचंड मोठे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि पहिल्या पीटीपीएल मध्ये हवेली हंटर संघाचे कोच असणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय अतुलजी बनकर सर आणि त्यांच्या समेत या ठिकाणी शिरसाट स्पोर्टचे ओनर सन्माननीय अमोल शिरसाट यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेले, ज्यांचा संघ स्पर्धेमध्ये सेमीफायनलला पोहोचलाय. दोन्ही मान्यवरांचं स्वागत. परत एकदा राहुल बोंबे यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शौर्य इव्हेंटचे प्रोप्रायटर आणि खऱ्या अर्थानं आज फायनलच्या दिवशी आम्हाला या ठिकाणी समालोचनाची संधी ज्यांच्या मार्फत भेटली या ठिकाणी आपण पाहतोय अतुल बनकर सर हे देखील या ठिकाणी जे उपस्थित झालेच त्यांचं देखील या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षेच्या वतीनं मी स्वागत करतो. HK ट्रॉफीचा शेवटचा दिवस तुम्ही या ठिकाणी पाहताय. षटक क्रमांक 4 संपले तर 5वं षटक करण्यासाठी एक अतिरिक्त गोलंदाज मैदानावरती शुभम तळेकर गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सोन्या कुंजीर डावघरे हातानं एका जीवदानाच्या मदतीने मात्र मैदानावरती खेळतोय. 2 षटक शेवटची शिल्लक आहेत. पाहूया 12 चेंडूंमध्ये मात्र किती धावा येणार. शुभम तळेकर तयार. हा चेंडू पहा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या झोन मध्ये हा चेंडू येत नाहीये. शरीरावरती चेंडू आदळतोय आणि त्यानंतर मात्र एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ह्या ठिकाणी नाहीये. पहा धाव घेण्याची संधी या ठिकाणी नक्कीच होती. संधीचं सोनं मैदानावरती मात्र आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आपण पाहिलं मैदानावरती जो आहे धाव घेण्याची नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न केला गेला होता, पण स्ट्राईक एंडचा फलंदाज दादा वायकरने त्या ठिकाणी नकार दिला. कारण विकेट्स वाचवणं या ठिकाणी आता गरजेचं आहे. कारण दादा वायकर एक सेट फलंदाज आहे. मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता ही दादा वायकर मध्ये आहे आणि ह्या अगोदर देखील दादा वायकरने ते सिद्ध केले. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्हाला प्रसिद्धीही आपोआप भेटणार आहे. 5 षटक क्रमांक मैदानावरती 5 शुभम तळेकरच्या स्वरूपात मैदानावरती आहे. तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय दादा वायकर उजव्या हातानं तयार आहे. हा चेंडू फुल टॉस होता. डीप मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी आहे. एक सिंगल मैदानावरती आहे आणि याच दरम्यान नो चेंडू मैदानावरती आहे. पहा मला वाटतं कमरेच्या बराच उंचीवरती हा चेंडू केला गेला आणि त्या ठिकाणी मात्र भीमर चेंडू ह्या ठिकाणी मात्र जो आहे ह्या इनिंग मधला पहिला नो चेंडू आपण ह्या ठिकाणी जो पाहतोय. धावफलक मैदानावरती मात्र 2 धावेने या ठिकाणी मात्र पुढे जाते. 42 धावा धावफलकावरती येणार आहेत आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा मात्र कितपत फायदा या ठिकाणी मात्र सोन्या कुंजीर आपल्या संघाला मिळवून देणार आहे. संघाचा संघनायक आहे, संघाचा सेनापती आहे आणि तुम्ही पाहता एक जीवदान देखील त्याला मैदानावरती भेटलं. मगाशी देखील जीवदानाविषयी आपण बरीचशी चर्चा जी केली होती. गोलंदाजी मार्कवरती शुभम तळेकर या ठिकाणी मात्र तयार. हा चेंडू हलक्या हाताने मैदानावरती खेळलाय. फ्री हिटचा म्हणावा असा फायदा मात्र सोन्या कुंजीरला मैदानावरती घेता आला नाही. धावफलक पुन्हा एकदा मैदानावरती एका धावेने पुढे जाते. धावफलकावरती आपण पाहणार आहोत 43 धावा ह्या धावफलकावरती आहेत. राहुल, 1 मिनिट मी आपल्याला थांबवतो. या ठिकाणी स्पर्धेचे ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा क्रिकेटचा सोहळा फुलगावच्या मैदानावरती घेतोय असे आमचे हनुमंत दादा कंद आणि त्यांचे सुपुत्र अर्थात ओमकार आणि पृथ्वी. ओमकार पृथ्वी यांचे मामा आणि हनुमंत दादांचे लाडके मेहुणे शरद भाऊ आरगडे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. हार्दिक अभिनंदन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे देखील हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सर्वांचाच नामोल्लेख आपण या ठिकाणी करतोय. चुकून जर कोणाचा नामोल्लेख राहत असेल तर आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं या ठिकाणी HK ट्रॉफी 2021 मध्ये सहर्षाचं स्वागत. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी आहे आणि हा चेंडू पहा सीमारेषेच्या जवळपास कलेक्ट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी मैदानावरती उशिरा येते आणि याच दरम्यान 2 धावा मैदानावरती या ठिकाणी मात्र पूर्ण आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाते. स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. HK ट्रॉफी पैलवान हनुमंत दादा कंद यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला गेलेला क्रिकेटचा महाकुंभ मेळा तुम्ही या ठिकाणी पाहताय.
क्रिकेटला मात्र या ठिकाणी जे उधाण आले, शेवटचा दिवस मैदानावरती रंगतोय, तो रंगणार आहे, फुलणार आहे, बहरणार आहे, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. पहा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सेमीफायनल यानंतर मात्र मैदानावरती तुम्हाला दिसणार आहे. त्या अगोदर क्वार्टर फायनलचा हा थरार मैदानावरती मात्र रंगतोय. पुन्हा एकदा पहा हा चेंडू मात्र बऱ्याचशा वेगानं मैदानावरती खेळलाय. टायमिंग अचूक होतं, त्या ठिकाणी मात्र ताकद मैदानावरती मात्र बरीचशी लावली गेली होती. आणि पहा या ठिकाणी मात्र एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकाला आकार देते. स्कोरबोर्डवरती आपण जातोय. षटक क्रमांक मैदानावरती 5व्या क्रमांकाचा असताना धावफलकावरती 46 धावा ह्या धावफलकावरती आहेत. बघूया कशा पद्धतीने मैदानावरती आता कामगिरी केली जाईल. एक मोठी पार्टनरशिप देखील मैदानावरती या ठिकाणी सुरू आहे. आणि तुम्ही पाहताय विजयाची गॅरंटी देणारी धावसंख्या मैदानावरती कोणती असेल हे सांगणं मात्र फार कठीण आहे. कोणती धावसंख्या तुम्हाला क्रिकेटमध्ये विजय मिळवून देईल, कोणती धावसंख्या तुम्हाला ह्या ठिकाणी मात्र एक सुरक्षित असेल हे सांगणं देखील मैदानावरती फार कठीण. कारण क्रिकेट हा खेळ जर तुम्ही पाहिला ना, अनिश्चिततेने भरलेला खेळ, म्हणून क्रिकेटच्या खेळाकडे नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा नो चेंडू मैदानावरती आहे. अनिश्चितता ही क्रिकेटमध्ये तुम्हाला पावलं पावली जाणवत असते. क्रिकेटमध्ये मात्र तुम्ही कोणत्या धावसंख्येवरती विजय मिळवणार हे सांगणं देखील फार कठीण आहे. कोणता संघ या ठिकाणी मात्र विजेतेपद मिळवेल हे सांगणं देखील फार कठीण आहे. कारण क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणारा आत्तापर्यंत मैदानावरती तुम्ही पाहिलं नाही. एका शास्त्रज्ञानं 2011च्या विश्वचषकामध्ये भविष्यवाणी केली होती. त्या शास्त्रज्ञाची 70% भविष्यवाणी खरी ठरली. त्या विषयाकडे आपण यानंतर जाणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा शुभम तळेकर मैदानावरती तयार. हा चेंडू पहा याच दरम्यान खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा. टोलेजंग फटका षटकार मैदानावरती तयार. हा चेंडू पहा याच दरम्यान खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं प्रथम फलंदाजी करत असताना केसीसी कुंजीरवाडी संघाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अर्धशतक धावफलकावरती पूर्ण होते. 53 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक विषय आपण या ठिकाणी घेतला होता. 2011च्या विश्वचषकामध्ये एका शास्त्रज्ञाने भविष्यवाणी केली होती. त्याची 70% भविष्यवाणी खरी ठरली. तो शास्त्रज्ञ म्हणाला होता 2011चा विश्वचषक भारत जिंकणार. आणि त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं थॉमस एल्ट्रोडॉमस. आणि इथं तुम्ही पाहताय बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धन्यवाद. थँक्यू डीजे. स्कोर सांगा. स्कोर राहुल सर. धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी आता 5 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 धावफलकावरती मिनिटं. 59 धावा धावफलकावरती आहेत. समोर गाडीची काच चमकते. पंचांचा गाडी कुठली सर? इनोवा. ती इनोवा गाडी कोणाची कृपा करून आपण बाजूला घ्या. धन्यवाद. आपल्याच पाहुण्यांची गाडी. आणि तिथं 2 व्हीलर ज्या ज्या मंडळींनी पार्किंग केलेल्या आहेत. हे पहा त्या ठिकाणी एक 4 व्हीलर आहे. त्या गाडीचं रिफ्लेक्शन आतमध्ये होते. काचेचं रिफ्लेक्शन आतमध्ये होते. त्यामुळं कोणाची ती गाडी असेल त्या ठिकाणून ती गाडी काढा. आतमध्ये पंचांना त्रास होते. 4 व्हीलर आहे आणि त्या 4 व्हीलरचं रिफ्लेक्शन आतमध्ये होते. मी कृपा करून विनंती करतो की ती गाडी त्या ठिकाणाहून काढा. त्या ठिकाणी आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 59 धावा. आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक हे मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार असेल पृथ्वी कंद. शेवटचं षटक इथं मैदानावरती पहा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हा चेंडू पहा बॅटची एज घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय आणि धक्का क्रमांक 4 मैदानावरती आपण पाहतोय. दादा वायकर मैदानावरती बाद. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक सेट फलंदाज बाद होणं हे केसीसी कुंजीरवाडी संघाला अजिबात परवडणार नाहीये. तुम्ही पाहता मैदानावरती मात्र दादा वायकर सारखा एक सेट फलंदाज बाद झालाय. दादा वायकरची खेळी आपण पाहतोय मैदानावरती मात्र या ठिकाणी असणार आहे.
16 चेंडूंचा सामना करत असताना 27 धाव्यांची खेळी दादा वायकरनं मात्र मैदानावरती या ठिकाणी साकारली आणि एक दर्जेदार अशा पद्धतीची इनिंग तुम्ही या ठिकाणी दादा वायकरची मैदानावरती पाहिली, एक दर्जेदार फलंदाजी मैदानावरती पाहिली. विशेषतः ज्यावेळेस संघाला गरज होती, संघ ज्यावेळेस अडचणमध्ये होता, संघ बॅकफुटवरती होता, त्यावेळेस दादा वायकर मैदानावरती उभा राहिला. नुसता उभा राहिला नाही तर त्यानं मैदानावरती पहा मोठमोठे फटके खेळले आणि संघाला एका भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवले. धावफलकावरती आपण पाहतोय शेवटचं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे आणि स्कोरबोर्डवरती 59 धावा धावफलकावरती. हा चेंडू पहा याच दरम्यान पुन्हा एकदा खेळलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के पार 6 रन षटकार. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अर्थात पीडीसीचे अध्यक्ष सन्माननीय शिवले सर या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. शिवले सरांचं सुद्धा सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. टोचतील हजारो काटे लाखो तुला, तू त्यांच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. आणि पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सोन्या कुंजीरच्या बॅटमधनं येतो एक ट्रेडमार्क शॉट आणि हा षटकार. आजचे 2 षटकार मैदानावरती. शेवटच्या षटकात पहा गोलंदाजीची पिसं काढण्याचं काम मैदानावरती संघाचा संघनायक सोन्या कुंजीर हा मैदानावरती करतोय. पहा जखमेवरती मीठ चोळणं काय प्रकार आहे ना, हे सोन्या कुंजीरनं मैदानावरती दाखवले. त्याचा एक झेल मैदानावरती सोडला आणि त्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी तैनात, एक सिंगल मैदानावरती येणार आहे आणि याच दरम्यान चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. या ठिकाणी येणार आहेत 4 धावा, हा चौकार. थँक्यू. आणि ह्या चौकाराच्या पद्धतीने पहा शेवटचं षटक मैदानावरती आहे. केसीसी कुंजीरवाडी संघ एका ताकदवर स्थितीमध्ये मैदानावरती 75 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक मैदानावरती मात्र गोलंदाज पुन्हा एकदा पृथ्वीकंदा तयार. पहा चेंडू पहा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, छोटंसं अपील आपण मैदानावरती पाहतोय. पंचांना कळवले फलंदाज सुरक्षित आहे. शेवटच्या षटकात 2 षटकार 1 चौकार मात्र सोन्या कुंजीरच्या बॅटमधनं आला. मी मगाशी देखील म्हटलं जीवदान जर तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती देत असाल तर तुम्हाला विचार करावा लागेल. त्या जीवदानाचा फायदा प्रतिस्पर्धी नक्कीच घेईल, पण क्रिकेटच्या मैदानाचा विचार जर तुम्ही सोडला, क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर जर तुम्ही कोणाला जीवदान दिलं, कठीण परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्याला मदत केली तर आयुष्यभर तो व्यक्ती तुमचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. आणि हे क्रिकेटचं मैदान आहे. प्रत्येक ठिकाणी मात्र चुकीला माफी नाहीये, प्रत्येक ठिकाणी मात्र चुकीचं रूपांतर धावेमध्ये होणार आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटवरती हा चेंडू आला नाही आणि या ठिकाणी मात्र एक सिंगल मैदानावरती या ठिकाणी येणार आहे. आणि याच दरम्यान पहिली इनिंग मैदानावरती मात्र या ठिकाणी मात्र संपते. पहिला डाव संपतोय आणि पहिला डाव संपत असताना केसीसी कुंजीरवाडी संघानं बनवल्यात 76 धावा आणि विजयासाठी आपण पाहतोय प्रदीप दादा कंद हवेली हंटर संघासमोर आपण पाहतोय 77 धावेंचं टार्गेट. त्यानंतर लाला प्रजापती हा गोलंदाज आपण पाहिला. केवळ एकमेव यशस्वी गोलंदाज लाला प्रजापती ह्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिला. तिसऱ्या षटक आणि पृथ्वीला देखील 1 विकेट या ठिकाणी जी भेटली. लाला प्रजापतीने पहिले षटक करत असताना मात्र 9 धावा खर्च करत 2 विकेट्स मात्र या ठिकाणी जी मिळवल्या. पहिला डाव संपलाय. केसीसी कुंजीरवाडी संघाच्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 76 धावा झाल्यात, 77 बनवायच्यात. यानंतर पुढे एकदा आपण डीजेला संधी देऊया. डीजे प्लीज.
11,111 रुपयांचं पारितोषिक पैलवान किरण शेठ साकोरे उद्योजक फुलगाव यांच्या वतीने मात्र जे असणार आहे. त्याचबरोबर निळोबा अण्णा कंद गुरुदत्त डेव्हलपर सुलोणी कंद यांच्या वतीने मात्र पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र विभागून दिले गेले. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 71,111 रुपये आहे. शीतल माऊली आबा कंद उपसरपंच लोणी कंद यांच्या वतीनं आणि निखिल कंद कल्पतरू डेव्हलपर्स लोणी कंद यांच्या वतीने 71,111 रुपयांचं पारितोषिक विभागून दिले गेले. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 41,111. सुनील कावस्कर वागस्कर माफ करा या ठिकाणी आपण पाहतोय माजी सरपंच फुलगाव यांच्या वतीने आणि अर्जुन दादाभाऊ वागस्कर उपाध्यक्ष शेनेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने मात्र या ठिकाणी जे असणार आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक चतुर्थ क्रमांक आपण पाहतोय 21,111 रुपयांचं पारितोषिक आहे. अजय यादव प्रोप्रायटर हॉटेल श्रावणी लोणी कंद यांच्या वतीने मात्र हे पारितोषिक आहे. उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक स्वप्नील एकनाथ कंद संस्थापक शिवाजी एन्स ग्रुप यांच्या वतीने मात्र आहे. उत्कृष्ट गोलंदाज 5,000 अमोल ज्ञानेश्वर कंद उद्योजक लोणी कंद यांच्या वतीने आहे. सलग 4 चौकार प्रसाद बापू माने उद्योजक पेरणे यांच्या वतीने आहे. सलग 3 चौकारांसाठी 5,000 राहुल कंद उद्योजक लोणी कंद यांच्या वतीने आहे. सलग 3 विकेटसाठी डॉक्टर संदीप वागसकर उद्योजक फुलगाव यांच्या वतीने मात्र पारितोषिक असणार आहे. अशी भरपूर पारितोषिक ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहताय. शिरूर हवेतील उत्कृष्ट खेळाडूसाठी आपण पाहतोय आकर्षकाची सायकल या ठिकाणी मात्र राहुल घावटे साई इलेक्ट्रिकल्स लोणी कंद यांच्या वतीने आहे. 1 ते 4 क्रमांकासाठी आकर्षक असं ट्रॉफी साईज संदीप शेठ सातव ऑक्सी ग्रुप यांच्या वतीने मात्र जे असणार आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी 2 व्हीलर आपण या ठिकाणी पाहतोय. जयप्पा रामचंद्र कंद आणि रवींद्र साहेबराव शिंदे त्यानंतर हेमंत सुरेश कंद आणि सौरभ झुंगुरे यांच्या वतीने मात्र आकर्षक अशी 2 व्हीलर ह्या स्पर्धेसाठी मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणार आहे. स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय अमित तापकीर सर आहे. प्रमोद कंद शुभम तळेकर ओमकार कंद पृथ्वी कंद ह्या आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद नक्कीच थोडे आहेत. पैलवान हनुमंत दादा कंद यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो हा क्रिकेटचा थरार अर्थात HK ट्रॉफी. मी मात्र या ठिकाणी थांबतो. तुम्ही अजिबात कोठे जाऊ नका. पाहत राहा हाच क्रिकेटचा थरार हाच जल्लोष आणि यानंतर ऐकत राहा जुन्नर भूषण आणि आमचे वरिष्ठ समालोचक मनोज बेल्लेकर यांना. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. लोणी गंगावचे उद्योजक पहिलवान हनुमंतदादा गुलाबराव कंद साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी जे पाहतोय आणि क्वार्टर फायनलचा राहिलेला जो सामना आहे तो या ठिकाणी आपण अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि इथे चेंडू शरीराला स्पर्श करून गेला आहे असं मात्र आता म्हणजे मंच कळवत आहेत. हा थँक्यू सर. अजून काय का सोने कुणीतरी पाहिजे ना खापर फोडायला. थँक्यू. या दरम्यान चेंडू हवेत असेल. चेंडू या दरम्यान दिशा बदलताना पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडूवरती आलाय तिथे एक सिंगल आली आणि एका धावसंख्येने खातं खोललं गेलं. प्रमोद कंद याचं त्याच्या जोडीला असणारा फलंदाज आपण पाहतोय अमित तापकीर आहे. मला आठवत असेल काळ धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघामध्ये अमित तापकीर आणि भरतदादा टिंगरे ही जोडी खूप फेमस असताना आपल्याला पाहायला मिळायची. त्यानंतर एक क्रिकेटची स्पर्धा आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक क्रिकेटची स्पर्धा भरली गेली होती लेदर बॉलची PDPL. तर दुसऱ्या वर्षातला असणारा सगळ्यात महागडा खेळाडू अमित तापकीर. आणि या दरम्यान एसटी रक्षण झाली. थोडीशी चूक तिथं एक धाव घेतली जाईल आणि ही एक धाव बाईच्या रोपणे असणार आहे. धापलेकीकडे पुढे जाईल. धापलेका धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 2 धावा. अवांतर धावसंख्येला सुरुवात झाली. अमित तापकीरला खातं खोलायचं आहे. प्रमोद कंदने 1 धावसंख्येने आपलं खातं खोललेलं आहे आणि संघाची धावसंख्या 2 आहे. टोटल स्कोर पहिल्या डावात जो बनवला गेला आहे तो 76 बनवायचे आहेत 77. 70 बनना आहे. आणि या दरम्यान प्रमोद कंद खड़े खड़े खेले हुए स्ट्रोक और ये
4 रन चौकार. धावसंख्या चौकाराच्या रूपाने वाढली. संघाची धावसंख्या 6 धावा आहेत. 77 धावसंख्येचा पाठलाग आपण पाहतोय. गोलंदाज तयार आणि या दरम्यान प्रमोद कंद, वाह भाई वाह, क्या बेहतरीन स्ट्रोक है और ये 6 रन. धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे वाढली झाली. या षटकाराच्या रूपाने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 12 धावा. 77 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी प्रमोद फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. खडे खडे केलेला स्ट्रोक, इथे धावाचा प्रयत्न असेल आणि इथं मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलाय. एक धावी लाभलेकडे पुढे जाईल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती बिनबाद 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहिलेले चेंडू जे शिल्लक आहेत ते 30 आणि या 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 64 धावा. 30 चेंडूमध्ये 64 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहे. 5 षटक या दरम्यान जी टाकायची बाकी आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं जे दम्मदीपने टाकलं आणि दम्मदीपचं पहिलं षटक टाकत असताना दम्मदीपने 13 धावा खर्च केला. त्याच्यामध्ये एक षटकार आला, एक चौकार आला आणि नवीन गोलंदाज येईल संदीप गिरे. इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळानंतर आपण कालही चर्चा केली होती की एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्या परिसरामध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. ज्या क्रिकेटच्या स्पर्धेला प्राइज आहे 1,11,111 रुपये पहिल्या क्रमांकाला. द्वितीय क्रमांकाचं प्राइज आहे 71,111. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज 41,111. या दरम्यान रिवर्स प्रमोद कंद याच्या बॅट मधून अजून एक चौकार येताना पाहायला मिळाला. 4 रन चौकार आहे. संख्या 17 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 17 रन 17 धावा आहेत. आयोजक कमिटी आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जे खेळते या स्पर्धेचे असणारे जे काही आयोजक आहेत 19 आयोजक. या 19 आयोजकांपैकी 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि बाकीचे सगळे खेळाडू मात्र सपोर्ट करताना पाहायला मिळतात. फक्त खेळाडूच नाही, व्यासपीठावरती असणारा प्रत्येक माणूस आज या ठिकाणी या विलेंडर संघाच्या बाजूने निश्चितप्रमाणे सपोर्ट करताना पाहायला मिळते. कारण ऑर्गनायझर टीम आहे. एका हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पोहोचला गेला पॉईंटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. नंदू लोंढे एक धाव्या दरम्यान घेतली जाईल. धावफलकावरती पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 रन विदाउट लॉस. नाबाद 18 धावा. सुरुवात अतिशय चांगली आहे. म्हणून सर एक मिनिट या ठिकाणी पहा लोकमतचे प्रसिद्ध असणारे पत्रकार भानुदास पराळ आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी मात्र उपस्थित झालाय. त्यांचं देखील HK ट्रॉफी 2021 मध्ये सहर्षाचं स्वागत. फुलटॉस इथे मात्र चेंडूने दिशा बदलली. पहा आउटफील्ड तेज आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पत्रकार आदरणीय भानुदास पराड साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करेल. धावसंख्या आपण पाहतो या चौकाराच्या रूपाने वाढेल. संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू असताना शॉर्टपिच चेंडू त्याचा खरपूस समाचार. चेंडू पोहोचेल परत एकदा बॅक टू बॅक. लागोपाठचा दुसरा चौकार.
धावराका धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या लागोपाठच्या 2 चौकाराने 26 वरती. इथं चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. 5 चेंडू फॉलो थ्रू मध्ये तिथं नाही म्हणजे पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू आहे. मला वाटतं या स्पर्धेमध्ये स्टंपच्या सगळ्यात जवळपास असताना चेंडू आणि त्याच्यावरती घेतली एक धाव. या ठिकाणी हॅलो, हॉटेल विसवाचे प्रोपायटर सन्माननीय दीपक शेठ साकोरे यांच्या वतीनं पारितोषिक असो. हा सामना कुठलाही संघ जिंको, विजेत्या संघासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. ओके, मोर टू मनोज सर. आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये येथे धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 27 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडूचे शिल्लक आहेत 24 आणि बनवायचे 50. 24 चेंडूमध्ये 50 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहे. धावफलकाची धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती आता 27 धावा आहेत. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत त्या एकूण 50 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहिजे आहेत. जो संघ जिंकेल त्या संघाला 2000 रुपयाचं प्राइज. हॉटेल विसावाचे प्रोप्रायटर दीपक शेठ साकोरे यांच्या वतीने. आणि इथे चौकार आलाय अमितच्या बॅटमधून. 4 रन चौकार. एकूण चौकार आतापर्यंत आले ते 5. हा 5वा चौकार आलाय. त्या 5 पैकी 3 चौकार अमित तपकीरचे आहेत. एक जबरदस्त खेळ मात्र अमितची. गोलंदाज तयार. हो, हा चेंडू आपण पाहतोय खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. धम्मदीप तिसरं षटक या दरम्यान जो टाकतोय. दुसऱ्या बाजूने युवा स्टार पत्रकार आदरणीय आमचे विजयराव लोखंडे साहेबांच्या वतीने सुद्धा जिंकणाऱ्या संघासाठी 500 रुपयाचं प्राइज. बरोबर ना? 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. जो संघ जिंकेल तो म्हणजे इथं जिंकणाऱ्या संघाला 2500 मिळणार आहे. या दरम्यान चेंडू फायनलला खेळला जाईल. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि विनंती असेल सिद्धांत शेठ लोखंडे साहेबांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप मोठं आक्रमण केलं जाते. धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 35 धावा 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 35 झाल्यात. त्याही नाबाद झाल्यात. प्रतिदादा कंद हवेली हंटर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान तो करताना पाहायला होते. आणि इथं एक लॉलीपॉप होता. त्या लॉलीपॉपची चव चाकता आली नाही. आम्ही तपकीरला या चेंडूवरती स्वतः नाराज असणार आहे. कारण इतका चांगला चेंडू होता. फलंदाजाला इथं धावा या चेंडूवरती आल्या असत्या. पण इतका हळुवारपणे चेंडू येईल आणि तो माझ्या बॅटवर येणार नाही हे स्वप्नात सुद्धा अमितला वाटलं नव्हतं. प्रत्येक धम्मदीप तयार आहे. 77 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो केला जातोय. गोलंदाज तयार. परत एकदा आपण पाहूया उजव्या हाताने रिवर्स. परंतु चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि अमित तपकीरला जेवदाने. तुम्ही पहा ज्यावेळेस पहिला डाव चालू होता त्यावेळेस पहिल्या डावामध्ये सुद्धा याच अमित तापकीरने सोन्या कुंजीरचा झेल सोडला होता. आणि त्यानंतर सोन्या कुंजीरने 4 षटकार खेळले होते त्याच्यानंतर. म्हणून धापला कितपर्यंत येऊन पोहोचला 76 वरती. आणि आता आपल्याला पाहायचंय इथे अमित तपकीरला जीवदान आहे आणि जीवदानाचा तो कशा प्रकारे फायदा घेतोय ते आपल्याला पाहायचंय.
गोलंदाज तयार. नम्मदीप याच्यावरती आक्रमण जे केलं जात आहे. हलक्या तरी चेंडू या दरम्यान आपण पाहतोय जो खेळला जातोय क्षेत्ररक्षक चिन्हावरती येईल. तिथे एक आलेली सिंगल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का, परंतु तदनंतरचा अगदी नकार दिला गेला. धाबलं की पुढे जाईल. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकावरती धावसंख्या आपण पाहतोय जी आहे 37 धावा. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत. म्हणजे 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर धावा बनवल्या गेल्या त्या 37. 18 चेंडू 37 झाल्यात. तर राहिलेल्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे अर्धा डाव संपलाय. अर्धा पल्ला पार झालाय. तर उरलेल्या अर्धा डावामध्ये अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. हिच्या अगोदरच्या डावाचा विचार केला तर ही माहिती माझ्यापर्यंत जी पोहोचली जाते. म्हणजे 12 खेळाडू आहेत, स्कोरर आहेत, ते मात्र कळवत आहेत. की अगोदर सुद्धा 3 षटकामध्ये जवळपास एक 33-35 धाव होते. नवीन आले गोलंदाज मार्ग आपण पाहतोय जो आहे हा चेंडू सुरेख. या दरम्यान आपण पाहतोय पंचाकडे अपील केलं जातोय. अपील पूर्णपणे फेटाळून लावलं गेलंय आणि तिथे लेग बाय चोरपणे एक धाव. रिव्ह्यू फक्त फिकीसाठी आहे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू निश्चितप्रमाणे पायावरती लागलाय. पंच कळवतो की हा चेंडू कदाचित तो ऑफस्टमच्या बाहेर निश्चितप्रमाणे असं मात्र जे पंच लेस्टिकच्या थोडासा बाहेर आहे असं मात्र पंच कळवत आहेत. इथे लेग बाय चोरपणे सिंगल आली आणि एका सिंगलच्या रोपाने धापल्या पुढे जाऊन पोहोचला गेलाय. तो आता 38 धावा धापलकरती आपण पाहतोय. स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देणारे फुलगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अर्जुनजी वागसकर आणि त्यांच्या समेत या ठिकाणी उपस्थित होते आमचे नेते अर्थात जयेश कंद. सन्माननीय आगळे साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही स्वागत. वागसकर साहेबांनी आपल्या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक दिलंय. त्यांचं परत एकदा स्वागत. ओव्हर टू मनोज बेल्लेकर सर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओके सर, सॉरी. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय जीवदानाचा पुरेपूर फायदा होणार झेरत. आपण पाहतोय ते डीजे तात्यांचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. डीजे तात्या आपलंही मनपूर्वक स्वागत. आता बरेच जण विचार करतील डीजे तात्या कोणता. डीजे गणेश हा आमचा तात्या आहे. जीवदानानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमित तापकीर इतका आक्रमक झालाय. या अमित तापकीरने एक चौकार एक षटकार खेळलेला आहे लागोपाठचा. परत एकदा चेंडू पोचेल मिड विकेटला. सीमा रेषेच्या बाहेर छत्रपतींचा छावा. इथं मिळतील 6 धावा. षटकार. संख्या पुढे जाऊन पोहोचली 54 धावा. धावा फलकावरती आपल्याला पाहायला शेवटच्या 14 चेंडू आणि 23 धावा. षटकार हॅट्रिक केले तर 500-500चं बक्षीस आहे. आणि या दरम्यान मात्र चेंडू हवेत असेल. पाहिजे झेल या दरम्यान झालाय आणि फलंदाज बाद.
अमित तापकीर या दरम्यान आपण पाहतोय इथे बाद झालाय. त्याच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याची वैयक्तिक कामगिरी जर आपण या ठिकाणी जर पाहिली तर अमित तापकीर याने 13 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची खेळी या ठिकाणी जे केलेली आहे. नुकतं ज्यांचं आगमन होते मावळ भूषण आनंद चव्हाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे देवरोडचे असणारे थोड्याने सांगतो सगळं डिटेल. या दरम्यान एकाच हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. नंतर थोडा वेळ आता माझ्याकडे कमी. धाबरेकर धावसंख्या आपण पाहूया. षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर 4 षटकं जी संपलीत आणि धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 55 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते आता 12 आणि बनवायचे आहेत 22. 12 चेंडू 22 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. एक जबरदस्त कामगिरी निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये करताना आपल्याला अमित तापकीरला आपण पाहिलंय. पण आता राहिलेली जी कामगिरी प्रमोद कंद आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला असणारा फलंदाज जो आहे तो श्रीराम हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सोनू कुंजीर अर्थात योगेश कुंजीर अर्थात सोन्या कुंजीर अर्थात सोन्या नाव लिहिताना सोनू कागदावरती काय लिहिलं गेलं ना त्याच्यावरती सगळं काय अवलंबून असतं. डॉक्युमेंट सगळ्यात महत्वाचे. रेवाचा प्रयत्न होता चेंडू डॉट. 11 गेंदर 22 रन. 11 गेंदर 22 रन और सबको पता है आज नहीं तो फिर कल कभी नहीं. आता नाही परत नाही ही संधी आहे प्रत्येकाला. कुंजीरवाडीला पण आणि लोणीकांना पण. इथं चेंडू मात्र पोहोचला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धावा असेल. दुसरीचा प्रयत्न होणार का? नकार. क्षेत्ररक्षणला जवाब. विकी सुरेख शेवटचे 10 चेंडू आणि बनवायचे आहेत 21 धावा. 10 चेंडूमध्ये 21 धावा दरम्यान बनवायच्या आहेत. काय होणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय. बरीचशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चतुर्थ क्रमांकाला बक्षीस आपण पाहतोय 21,111 रुपयाचं जे आहे मानाचं असणारं HK ट्रॉफी आपण पाहतोय. आणि त्यासाठी ही लढत कारण क्वार्टर फायनल जिंकणारा संघ कमीत कमी 4थ्या क्रमांकाचं बक्षीस घेऊन जाईल. फुलटास. इथं मात्र पहा इथे फलंदाजाकडून किती मोठी चूक होताना पाहायला मिळते. इथं थोडीशी पडचण आहे. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न नाही. दबाव आणि किती मोठा दबाव आहे पहा. पहिला दबाव होता गोलंदाजावरती म्हणून फुलटास पडला. त्यानंतर दबाव पाहायला मिळाला फलंदाजावरती. फुलटा चेंडू बॅटवरती आला नाही. त्यानंतरचा दबाव क्षेत्ररक्षकावरती पाहिला. तिथे त्याचा पाय घसरला. थोडासा हंबल होताना पाहायला मिळाला. हा सगळा काय प्रेशराईज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 बनवायचे अजून. नो बॉल परंतु इथे धाव घेताना हो अजून एक येणार का? तिसरी परंतु इथं तिसरी धाव आल्याने नो बॉलचा फायदा घेता येत नाही. इथे मात्र फलंदाजाला 2 धावा येतील पळून. 1 नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट. अशा आल्या 3 आणि गोलंदाजाला एक वॉर्निंग. परत तू बिमर चेंडू टाकू शकत नाही. जर टाकला तर गोलंदाज बंद असेल. या सामन्यात 3 आल्यात. धापरेकर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल आता 60 वरती. समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 9 आणि बनवायच्या 17 धावा आणि हा चेंडू फ्री हिट आहे. आणि यासारखी चांगली संधी आता प्रमोद कंदला नसणार आहे. कारण शाहीर साहेबराव नांदोळकरांच्या भाषेत जर सांगायचं असेल तर आत्यावेळेला जर लावल्या मिशा तर त्याला काका म्हणाल का? साहेबराव नांदोळकर या ठिकाणी निश्चितप्रमाणे म्हणलेलं आहे. आत्यावेळेला जर लावल्या मिशा तर त्याला काका म्हणाल का? एकदा संधी निघून गेली तर ती परत येईल का? आणि इथं मात्र व्हाईट बॉल. शेवटचे 9 चेंडू आणि 16 धावा. 9 चेंडू 16. गोलंदाज तयार सोन्या. आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल पाहायचंय. एक धाव तर येईल. दुसऱ्या धावसंख्येचा सुद्धा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता इथं 2 धावा परत एकदा पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे ती आता 63 वरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 8 आणि बनवायचे आहेत
14 धावा, 8 चेंडू आणि 14 धावा अजून या दरम्यान बनवायचे आहेत. क्रिकेटला लागलेली आग, युद्ध. इथं फुलटा चेंडू परत एकदा बॅटवरती आला नाही. दुसरीचा प्रयत्न होणार का, परंतु नका. एक सिंगल आली. क्रिकेटला लागलेली आग किती पा, आग इथं लागली, दूर तिकडे निघतोय समोरच्या बाजूला, इतकं लागलेली आग आहे. आगीची आग डोंबय. त्याच्या अगोदर एक आग लागली. जी गोष्ट आपल्याला नको होती ती मात्र घडली गेली. की नवजात असणारे 10 बालक त्या आगीमध्ये होरपळून मृत्युमुखी पडले, की ज्यांनी अजून डोळे उघडले नव्हते. शेवटचे 7 चेंडू 13 धावा आणि या दरम्यान चेंडू मिड विकेटला समोरच्या कक्षात मुख्य व्यासपीठावरती छेरान षटकार. एक षटकाराने मात्र टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळाला आहे. उर्वरित असणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या 7 धावा. टोटल स्कोर आता आहे 70. प्रमोद कंद आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज श्रीराम, ज्याच्या नावात खूप मोठी ताकद आहे. अरे ज्या प्रभू श्रीरामाच्या नावाने मात्र पाण्यावरती दगड तरंगले गेले, ते नाव आहे श्रीराम. छह गेंदे और 7 रन. अजय यादव ज्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं बक्षीस आहे. हॉटेल श्रावणीच्या प्रोप्रायटर. षटकार जर मारला तर त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आहे. नंदू आणि या दरम्यान चेंडू हवेत. जेल आणि फलंदाज बाद. हा नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. 6 चेंडूमध्ये आता 7 धावा ज्या बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. चेंडू शिल्लक राहिलेत 5, बनवायच्या आहेत 7, पण इथं बनवायच्या आहेत. ह्या धावा सिंगल डबल येत आहेत की षटकार चौकार मारून मात्र सामना जिंकला जातोय, पण सामना जिंकणं गरजेचं आहे. मगाशीच मी एक वाक्य सांगत होतो, संधीचं सोनं करावं लागेल. साहेबराव नांदोळकर जे आहेत शाहीर, त्यांचं एक वाक्य आहे की आत्याबेला जर लावल्या मिशा तर त्याला काका म्हणाल का, आणि एकदा जर संधी निघून गेली तर ती परत येईल का. आयुष्यामध्ये संधी खूप येतात, असं नाही एकदाच येते, प्रत्येक वेळेस येते, पण त्याचं संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि प्रकार फक्त 2च आहे, एक माणसाच्या नशिबावरती आणि एक माणसाच्या कर्तृत्वावरती. इथं नशीब देईल साथ न देईल ही लांबची गोष्ट, पण कर्तृत्व करावं लागेल. ग्रीन बोर्ड खाण्याचा प्रयत्न येतो. या पद्धतीचा मारा या दरम्यान आपण पाहतोय. चेंडू सुंदर त्या खेळला जाईल. एक धावे लेग बाय चौरपणे धापरक पाडला. संघाची धाव संख्या 71 धावा आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 6 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू 6. सामना खूप अप्रतिम रंगतदार अवस्थेत या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळतोय. 21,111 रुपयाचा सामना या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 6 धावा. नंदू तयार. समोरच्या बाजूला शुभम तळेकर आहे. नंदू टू शुभम आणि सामना संपवलाय शुभमने आणि बक्षीस फेरीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. तो बक्षीस. अभिनंदन.
केसीसी कुंजरवाडी संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. सन्मान चिन्ह देऊन केसीसी कुंजरवाडी संघाचा या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी दिला जाणार आहे. मंचावरती आपले जेवढे मान्यवर आहेत, सकाळी ज्या सर्व मान्यवरांना आपण नाणेफेकीसाठी बोलवलं होतं त्या सर्व मान्यवरांना परत एकदा विनंती